जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या MIDC वरून पुन्हा एकदा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष पेटलाय। कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काळात आमदार रोहित पवार MIDC मंजूर केली होती, मात्र त्यावर सही होण्याच्या आधीच महाविकास आघाडीचं सरकार खाली कोसळलं। यानंतर ती MIDC नामंजूर करण्यात आली। कर्जत मतदारसंघात MIDC आणण्याचं श्रेय मला मिळू नये म्हणून राम शिंदे यांनी जाणीवपूर्वक MIDC नामंजूर केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। तर आता जी MIDC मंजूर करण्यात आली आहे ती वनविभागाच्या क्षेत्रामध्ये असल्याचा पवार यांचा आरोप आहे। या निमित्तानं रोहित पवार यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असं राम शिंदे यांनी म्हटलंय। तरी आपल्याला ग्रीन भाग दिसत नाही। इथं मोठ्या चिमणीची फॅक्टरी 100% येऊ शकते, ज्याच्यातून अनेक लोकांना हाताला काम हे मिळू शकतं। हा जी लाईन दिसते हा 6 लेनचा सुरत साऊथचा जो रोड आहे तो जो जामखेडमधून गेला तो तिथं आहे। त्याच्या पलीकडे आपण गेलं तर श्रीगोंदा जामखेडचा रोड आहे, करमाळा ते अहमदनगरचा म्हणजे सोलापूर तो रोड आहे आणि त्याच्या एकदम दोन्ही रोडच्या मध्ये तिथं आपल्याला MIDC दिसते जी हा भाग आहे। त्यावेळेस रिजनल ऑफिसर असेल किंवा जॉईंट CO MIDCनी व्हिजिट केल्याशिवाय 250 हेक्टरच्या पुढे MIDC मंजूर होत नाही। त्यांनी जॉईंट COनी भेट देऊन त्या जागेचं व्हेरिफिकेशन घेतलं, हाय पॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली आणि त्याची अधिसूचना देखील निघालेली आहे। मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये अधिकारी कुठलंही चुकीचं काम करणार नाहीत, किंबहुना त्यांनी केलेली MIDC ही चुकीची होती, परंतु श्रेय हे मला मिळू नये। आणि मग किती खोटं बोलतात ते म्हणतात श्रेय तुम्ही घ्या, मी तुमचा सत्कार करील। सत्कार तर आमचा लांबच राहिला, पण आहे त्या MIDCला विरोध केलाय। गावगावची लोक आता त्यांचा निषेध करतायत।